मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. कार्तिक लगेचच तिच्यावर उपचार सुरू करतो. आयेशाही तिथेच असते. तितक्यात दीपा आणि साक्षी हॉस्पिटलमध्ये येतात. दीपा सिस्टरला विचारते की माझी मुलगी कार्तिकी कशी आहे आता. त्यावर सिस्टर सांगते की ट्रीटमेंट सुरू केली आहे, पण लगेच काही सांगू शकत नाही. आणि ते ऐकून दीपा खूपच घाबरते आणि ती रडतच साक्षीला म्हणते की काही सिरियस नसेल ना गं. त्यावर साक्षी तिला धीर देत समजावते. मात्र दीपा रडतच स्वतःशी म्हणते की मी तिला येऊ नको म्हणून सांगत होते, पण नाही ऐकलं तिने. तितक्यात कार्तिक ICUमधून बाहेर येतो. आयेशा त्याला काय झालं म्हणून विचारते, पण तो तिला काही न सांगता सरळ दीपाकडे जातो. तो दीपाला धीर देत म्हणतो की तू प्लीज रडू नको, कार्तिकी बरी आहे, तिला काही होणार नाही. तिच्यावर लगेचच उपचार सुरू केलेत. त्यावर दीपा म्हणते मी तिला एकदा भेटू शकते का. पण कार्तिक सांगतो थोडा धीर धर, ती आता शुद्धीत नाही. आणि ते ऐकून दीपा अजूनच रडायला सुरुवात करते. त्यानंतर कार्तिकीची तब्येत अजूनच खालावते. तिला ब्लडची गरज असते. कार्तिकसोबत इतरही 2 डॉक्टर तिच्यावर ट्रीटमेंट करत असतात. त्यानंतर कार्तिक पुन्हा आयेशाला इग्नोर करून दीपाकडे जात कार्तिकीला ब्लडची गरज असल्याचे सांगतो. त्यामुळे आयेशा खूपच चिडते. तर दीपा कार्तिकसमोर हात जोडून म्हणते की मागच्या वेळीही तूच कार्तिकीला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं आणि आत्ताही तिचे प्राण तुझ्याच हातात आहे. प्लीज माझ्या कार्तिकीला काही होऊ देऊ नको. त्यावर कार्तिक तिला धीर देत म्हणतो की मी कार्तिकीला काही होऊ देणार नाही, विश्वास आहे ना तुझा माझ्यावर. आणि त्यावर दीपा होकार देते. तर दुसरीकडे ललित सौंदर्याला म्हणत असतो की मला ना आता जुनी सौंदर्य आठवते. तिचा या शकून अपशकून गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता. ती फक्त दिवसभर काम करत असायची. इतर गोष्टींचा विचार करायला तिच्याकडे वेळही नव्हता. त्यावर सौंदर्या म्हणते तेव्हा दीपा नव्हती ना माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात ती आल्यानंतर खरं प्रेम काय असतं ते मला समजलं. मन हळवं होणं म्हणजे काय ते माझ्या लक्षात आलं. आणि मन हळवं झालं की आपल्या माणसांची खूप काळजी वाटायला लागते. मग शुभ अशुभ शकून अपशकून हे सगळं खरं वाटायला लागतं. त्यावर ललित म्हणतो हे असं होऊ शकतं, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं तुला हवं आहे तसंच होणार आहे. त्यावर सौंदर्या म्हणते माझ्या मनात काय सुरू आहे हे माहीत आहे का तुला. मनातील भीती अशी सहजासहजी दूर होणार नाही. आणि तितक्यात आदित्य तिथे त्या दोघांना कार्तिकीबद्दल सांगतो. आणि त्या ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तितक्यात दीपिका तिथे येते. तिनेही आधीचं बोलणं ऐकलेलं असतं. ती विचारते कार्तिकीचा ॲक्सिडंट झाला आहे का. मात्र आधी म्हणतो नाही गं, कार्तिकीच्या घराजवळच एक ॲक्सिडंट झाला आहे, त्याबद्दल मी ग्रँडमाला सांगत होतो. सौंदर्याही तिला म्हणते की हो, कार्तिकी तर ठीक आहे, तिला काही झालेलं नाही. त्यानंतर ललित दीपिकाला घेऊन तिच्या बेडरूममध्ये जातो. तर सौंदर्या आणि आदी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये दीपा खूपच टेन्शनमध्ये असते. आयेशा तिच्या जवळ जात विचारते तुझ्यासाठी काही चहा कॉफी घेऊन येऊ का. मात्र दीपा नकार देते. आयेशा तिला म्हणते काही काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तितक्यात सिस्टर तिथे येते. दीपा तिला ब्लड अरेंज झालं का म्हणून विचारते, पण सिस्टर सांगते की अजूनही अवेलेबल झालेलं नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत. तर दुसरीकडे दीपिका विठोबासमोर हात जोडून प्रार्थना करत असते. ती म्हणते की ग्रँडमाने मला काहीच सांगितलं नाही, पण मी ऐकलं आहे आधी कॅक्स म्हणत होता की कार्तिकीचा ॲक्सिडंट झाला आहे आणि जर असं झालं असेल तर तिला लवकर बरं कर. पण त्यावेळी श्वेता तिथे येते. ती दीपिकाला म्हणते आता प्रार्थना करून काय उपयोग, त्यापेक्षा देवाला सॉरी म्हण. त्यावर दीपिका विचारते पण का, मी काय केलं आहे. त्यावर श्वेता म्हणते तुला तुझे डॅडा आणि आयेशा आंटी चांगले अमेरिकेला घेऊन चालले होते ना, मग का अडवलं त्यांना, तू जायला हवं होतं तिकडे. त्यावर दीपिका म्हणते पण जर मी तिकडे गेले असते तर मला कळलंच नसतं ना की कार्तिकीला बरं नाही येते, मग मी प्रे कशी केली असती. बरं झालं मी इकडंच आहे. मात्र श्वेता म्हणते तुला काही कळतं की नाही गं, तू अमेरिकेला गेली नाही त्यामुळे डॅडा आणि आयेशा आंटीला खूप त्रास झाला आणि त्याची शिक्षा आहेही, म्हणून कार्तिकी इतकी सिरियस आहे. त्यावर दीपिका काही न बोलता विठोबासमोर हात जोडून प्रार्थना करते. तर श्वेता चिडून मनाशी म्हणते वेळ आली की हिला बरोबर बघेल मी, आता करू दे प्रार्थना. तर दुसरीकडे सौंदर्या आणि आदित्य हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सौंदर्या कार्तिकीच्या तब्येतीची चौकशी करते.
तर कार्तिक सांगतो तिला ब्लडची गरज आहे, आम्ही अरेंज करत आहोत. तर आधी हे सर्व कसं झालं ते कार्तिकला विचारतो. कार्तिक म्हणतो सगळा योगायोग आहे. मी आयेशाला भेटायला गेलो होतो, तिथे अचानक काही लोक आरडाओरडा करायला लागले. पाहिलं तर तिथे एका टेम्पोला आग लागली होती आणि त्यामध्ये कार्तिकी होती. आणि पुढे तो घडलेला सर्व प्रकार त्या दोघांना सांगतो. आणि ते ऐकून सौंदर्या आणि आधीला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो थँक गॉड दादा तू तिथे होता, त्यामुळे कार्तिकीवर लगेच ट्रीटमेंट सुरू झाली. त्यावर कार्तिक म्हणतो नशीब मी आणि आयेशा तिथे होतो, आयेशा तर माझ्या आधीच मदतीसाठी धावली. तर सौंदर्या विचारते पण दीपा कुठे आहे, कशी आहे ती. तर दुसरीकडे श्वेता आयेशाला कॉल करते आणि खुश होत म्हणते सुपर प्लॅन अँड सुपर इम्प्लिमेंटेशन. त्यावर आयेशा हसून म्हणते हुशार आहेस. तर श्वेता म्हणते कार्तिकीचा ॲक्सिडंट ही तूच घडवून आणला आणि तूच तिला मदत केली आणि आता कार्तिकवर इम्प्रेशनही पाडलं, बरोबर ना. मात्र आयेशा चिडून म्हणते जर सगळं समजलं आहे तर परत का मला विचारत आहे, आणि तसंही मी तुला सांगितलं होतं की मला कॉल करत जाऊ नको. मात्र श्वेता म्हणते आपली एक टीम आहे ना, तू मला हे सर्व सांगितलं असतं तर मी पण तुला मदतच केली असती. पण आयेशा म्हणते मला तुझ्या मदतीची काही गरज नाही, मला तुझी कोणतीही मदत नको आहे आणि यापुढे मला कॉलही करू नको. त्यामुळे श्वेतालाही राग येतो. मात्र तरीही ती आयेशाच्या मागे पुढे करतच असते, पण आयेशा तिचं काहीच ऐकून घेत नाही. तर दुसरीकडे दीपाची अवस्था खूपच वाईट असते. सौंदर्या आणि आदित्य तिला धीर देत असतात. तर साक्षी त्यांना सांगते कार्तिकीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि तो कुठेच अवेलेबल होत नाही. त्यामुळे आदित्यही लगेच नर्ससोबत बोलून चौकशी करायला जातो. सौंदर्या दीपाला धीर देत असते. तर दुसरीकडे आयेशाही कार्तिकला धीर देत म्हणते की होईल सगळं ठीक, फक्त तू तुझ्यावर इतका अफेक्ट होऊ देऊ नको. पण कार्तिक म्हणतो मी पण माणूसच आहे ना, आणि ती कार्तिकी आहे, आपली आहे ती, तिला असं बेशुद्ध पाहणं मला सहन होत नाही. शेवटी मी पण एक बाप आहे ना. त्यावर आयेशा ही उगाचच समजूतदारपणाचा आव्हान होऊन कार्तिकला धीर देते. तर दुसरीकडे सिस्टर सौंदर्याला सांगते की सगळीकडे ट्राय केलं पण कुठेही ब्लड अवेलेबल होत नाही. आदित्यही सांगतो की वेळ लागत आहे, आता कुठेही ओ निगेटिव्ह अवेलेबल होत नाही आणि त्यामुळे दीपा पूर्णपणे खचून जाते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कुठे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप अवेलेबल होत नसतो. सर्वजण खूप काळजीत असतात आणि तितक्यात कार्तिक तिथे येत सांगतो की ब्लड ग्रुप अरेंज झाला आहे, माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर कार्तिक त्याचं ब्लड कार्तिकीला देतो. त्यानंतर कार्तिकी शुद्धीवर येते. ती दीपाला विचारते मला माझ्या बाबांनी वाचवलं ना. तर दीपा तिला सांगते नाही, तुला डॉक्टर काकांनी वाचवलं. त्यावर कार्तिकी म्हणते हेच तर माझे बाबा आहेत ना. आणि ते ऐकून दीपाला धक्काच बसतो. तर कार्तिक दीपाला म्हणतो दीपा मला सगळं समजलं आहे, कार्तिकी माझीच मुलगी आहे ना. आणि ते ऐकून दीपाला काय बोलावं ते सुचत नाही. तर मित्रांनो या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.